बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे अहिल्येचा उद्धार झाला. श्रीराम, लक्ष्मण आणि ऋषी विश्वामित्र मिथिला नगरीकडे मार्गक्रमण करत होते. रस्त्यातील गावे, हिरवी वनराई आणि निसर्गाची शोभा बघत बघत ते रस्त्याने जात होते. जाता जाता रस्त्यात त्यांना एक वन लागले. त्या वनात एक मोडकळीला आलेला प्राचीन आश्रम होता. आश्रमाच्या जवळून नदी वाहत होती. ऋषी विश्वामित्र त्या दोघांनाही त्या आश्रमात घेऊन आले. त्या आश्रमात डोक्याला हात लावून बसलेल्या एका स्त्रीची दगडी मूर्ती होती. ती मूर्ती बघून राम लक्ष्मणाला फार आश्चर्य वाटले. ही मूर्ती कुणाची? हा आश्रम कुणाचा? असे प्रश्न श्रीरामाने विचारले. त्यावर उत्तर देताना ऋषी विश्वामित्र म्हणाले, राम लक्ष्मणा, हा आश्रम गौतम ऋषींचा आहे आणि ही दगडी मूर्ती त्यांच्या पत्नीची म्हणजे अहिल्येची आहे. ते ऐकून दोघांना फार आश्चर्य वाटले. ऋषी गौतमांची पत्नी शिरेची मूर्ती कशी काय झाली असा त्यांना प्रश्न पडला. त्यांची उत्सुकता बघून ऋषी विश्वामित्रांनी त्यांना ऋषीपत्नी अहिल्येची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, फार प्राचीन काळी गौतम ऋषी या थोर तपस्वीचा आश्रम वनात नदीकिनारी होता. आपल्या तपोबलाने ऋषी गौतमांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यांची महती ओळखून अनेक शिष्य त्यांच्या आश्रमात ज्ञान संपादन करण्यासाठी येत असत. त्यांनीही ज्ञानदानात कधीच आखडता हात घेतला नाही. ऋषी गौतमाची पत्नी अहिल्या ही फार रूपवान आणि गुणवान होती. ती सुद्धा ज्ञानी आणि तपस्वी होती. अहिल्या एवढी सुंदर होती की तिच्या सौंदर्याची मोहिनी देवराज इंद्रावर सुद्धा पडली होती. गौतम ऋषी नित्यनेमाने उठून ब्राह्ममुहूर्तावर नदीवर स्नानासाठी जात असत. स्नानादी विधी करून आश्रमात परत येण्यासाठी त्यांना बराच विलंब लागत असे. ही संधी साधून इंद्र आपल्या दैवी सामर्थ्याने ऋषी गौतमाचे रूप धारण करून अलगदपणे आश्रमात शिरला. अहिल्येच्या कक्षात शिरून त्याने तिला जवळ घेतले. आपले पती तर आत्ताच स्नानासाठी नदीवर गेले होते, मग ते इतक्यात परत कसे आले हा प्रश्न अहिल्येला पडला. ती फारच गोंधळली. इंद्रदेव तिच्या कक्षातून बाहेर पडत असतानाच गौतम ऋषी अचानक परत आले. झाला प्रकार ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखला. इंद्राने मान खाली घातली. इंद्राला बघून ऋषी गौतम रागाने लालबुंद झाले आणि त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला. शापाने व्यथित झालेला इंद्रदेव खाली मान घालून तिथून निघून गेला. पण गौतम ऋषींचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. त्यांनी अहिल्येला शाप दिला. ते म्हणाले, एक ऋषी पत्नी असूनही तू व्यभिचार केलास. तू हे जे पाप केलं आहे त्याला क्षमा नाही. हे कृत्य करताना तुझे काळीज दगडाचेच जणू झाले होते. मी तुला शाप देतो की या आश्रमात तू शिळा होऊन राहशील. तो शाप ऐकून अहिल्या रडू लागली. आपल्या पतीचे पाय धरून ती त्यांची क्षमा मागू लागली. ती म्हणाली, हे नाथ, कळत नकळत माझ्या हातून हा गुन्हा झाला आहे, परंतु मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी केलेल्या कृत्याचा मला मनापासून पश्चाताप होतो आहे. वाट चुकलेल्या व्यक्तीला सन्मार्गावर आणण्याचा आणि पापी लोकांचा उद्धार करण्याचा आपला स्वभाव आहे. तेव्हा मला माफ करा. माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका. अहिल्येच्या विनवणीमुळे आणि तिला झालेल्या पश्चातापामुळे गौतम ऋषींना दया आली. ते म्हणाले, अहिल्ये, माझा शाप वाया जाणार नाही. तुला शिळा होऊन राहावेच लागेल, पण काही वर्षानंतर या आश्रमात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम येतील. त्यांचा स्पर्श या मूर्तीला होईल आणि त्यानंतर तू या शापातून मुक्त होशील. इथवर गोष्ट सांगून ऋषी विश्वामित्र श्रीरामाला म्हणाले, श्रीरामा,
आता अहिल्येच्या उद्धाराची वेळ आली आहे. या शिळेला स्पर्श करून माता अहिल्येला एक चांगले जीवन जगण्याची संधी तू उपलब्ध करून दे. दगडी मूर्तीला श्रीरामांचा स्पर्श होताच मोठा चमत्कार झाला. त्या मूर्तीचे सुंदर नारीत रूपांतर झाले. त्या दिव्य साध्वीला बघून सर्वांचे डोळे दिपून गेले. अहिल्येच्या डोळ्यात आसवे दाटून आली. त्या महान देवपुरुषासमोर ती नतमस्तक झाली. आपला उद्धार श्रीरामांनी केल्याचे बघून तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्या माऊलीच्या डोळ्यांतून सारखे आसवे वाहत होती. तेवढ्यात आश्रमात गौतम ऋषींनी प्रवेश केला. त्यांना समोर बघून अहिल्येचा आनंद गगनात मावेनासा झाला. अहिल्येचा पुन्हा स्वीकार करण्याची श्रीरामाने त्यांना विनंती केली. गौतम ऋषींनी ती विनंती मान्य केली. सर्वत्र आनंदी आनंद झालेला बघून ऋषी विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मणाने सर्वांचा निरोप घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघून गेले. आजची आपली गोष्ट संपली. आता पुढची गोष्ट उद्याच्या भागात.